जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, आज आपणासाठी घेऊन आलो आहे परिवर्तनी एकादशी व्रतकथा. तर ही व्रतकथा भगवान विष्णूंच्या वामन अवताराविषयी आहे. चला तर मग ऐकूया आजची परिवर्तनी एकादशी व्रतकथा. भाद्रपद महिन्यातील शुक्ल एकादशी ही परिवर्तनी एकादशी म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूंच्या भक्तासाठी हा एक महत्वाचा दिवस आहे. ते उपवास करतात आणि त्यांच्या वामन अवताराला वंदन करतात. आणि या दिवशी योग निद्रा अवस्थेत असलेले भगवान विष्णू आपली मुद्रा बदलतात, म्हणून तिला परिवर्तनी एकादशी म्हणून ओळखले जाते. चला तर मग पाहूया परिवर्तनी एकादशी व्रतकथा. परिवर्तिनी एकादशीची कथा ही त्रेतायुगातील कथा आहे. जेव्हा राजा बली म्हणजे भक्त प्रल्हादाचा नातू यांनी तिन्ही लोकांवर म्हणजे देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक यावर राज्य केले आणि बळीराजा असुर म्हणजे राक्षस असूनही त्याने भगवान विष्णूंची पूजा केली. शिवाय तो त्याचे आजोबा प्रल्हाद यांच्यासारखा सक्षम राजा होता. एकदा एका युद्धात बलीने देवांचा राजा इंद्र याचा पराभव केला. तेव्हा बली निर्विवाद राजा झाला आणि या वस्तुस्थितीने देवांना खळबळ उडवून दिली, कारण त्यांना माहित होते की असुरांच्या अधिपत्याखाली सृष्टीचा नाश अटळ आहे. म्हणून त्यांनी भगवान विष्णूला हस्तक्षेप करून देवलोक आणि पृथ्वीलोकाला बळीच्या नियंत्रणातून परत घेण्याचे आवाहन केले. तथापि बळी हा विष्णूंचा भक्त आणि उदार राजा असल्याने भगवान विष्णूने त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. म्हणून भगवान विष्णूने त्यांचा वामन हा 5वा मुख्य अवतार घेतला आणि बळीच्या दरबारात हजर झाले. बळीराजाला अभिवादन केल्यानंतर वामनाने बळीराजाला 3 पावले जमीन मागितली आणि राजाने तात्काळ त्याला 3 पावले जमीन देण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे वामन हे दुसरे कोणी नसून भगवान विष्णू आहेत हे बलीचे गुरु शुक्राचार्य यांना कळले. म्हणून त्याने राजाला याबद्दल सावध केले, परंतु बळीराजांनी दिलेला शब्द परत घेतला नाही. त्यानंतर वामनाने पहिले पाऊल टाकून पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पाऊलाने आकाश व्यापले आणि तिसरा पाय कुठे ठेवायचा हे विचारले. अखेरीस बलीला कळले की वामन हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान विष्णू आहेत. म्हणून त्याने पराभव स्वीकारला आणि आपले डोके पुढे केले आणि भगवान विष्णूंनी बळीच्या मस्तकावर पाय ठेवला आणि त्याला पाताळ लोकात पाठवले. आपणास परिवर्तनी एकादशी कथा आवडली असल्यास लाईक व सबस्क्राईब अवश्य करा. कुंडली मार्गदर्शन, वास्तु मार्गदर्शन यासाठी संपर्क क्रमांक 75 88 57 90 20 श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र.